नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल साठे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आता आपला जो टॉपिक आहे हा आहे पाण्याची टाकी बनणं. ॲक्च्युली हा आपला सेकंड भाग आहे आपला, ठीक आहे. याआधी आपण एक भाग पाहिलेला आहे, तर तुम्ही जर नसेल पाहिला भाग तर आधी सुरुवातीला तो भाग बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला हे समजायला सोपं जाईल, ठीक आहे. ठीक आहे, आपण चालू करू. आज याच्यामध्ये पाहणार आहे आपण की दोन नळ. आधीच्या भागामध्ये काय पाहिलं आपण की एक जर न असं त्याच्यावरती आपण सर्व टाईपचे क्वेश्चन्स पाहिले आपण, हे की नाही. काय काय क्वेश्चन विचारू शकतात ते तुम्हाला मी सांगितलं. आज बघू आपण जे की दोन नळ असते, समजा एक नळ टाकी भरत आहे, दुसरा भरत आहे किंवा रिकामी करत आहे किंवा छद्र असं, हे की नाही. या टाईपचे जे क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन्स आपण पूर्ण याच्यामध्ये सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. एकदम सोपा टॉपिक आहे. तर याआधी जर तुम्ही नोट्स नसेल वाचली तर सुरुवातीला ते नोट्स वाचून घ्या. आधी स्पष्ट करून सांगतो की इथं आपण थोडेसे एक्झाम्पल कमी घेतो आणि क्लासमध्ये ॲक्च्युली आपण जास्त प्रॅक्टिस घेतो, ठीक आहे. तर प्रयत्न करा क्लास करण्याचा, आहे का. इथं तुम्हाला काहीतरी बेसिक फक्त मी तुम्हाला माहिती सांगत असतो, ठीक आहे. सर्वात जास्त आधी आवश्यक आहे की जेव्हा तुम्हाला क्वेश्चनमध्ये जेव्हा तुम्हाला म्हटलं की एखादा नळ टाकी भरते, हा जो शब्द वापरा तुम्हाला की टाकी भरत आहे किंवा भरते, ठीक आहे. तर यासाठी आपण चिन्ह कोणतं घ्यायचं, प्लसमध्ये घ्यायचं. तर टाकी जर रिकामी करत असेल, ठीक आहे, पाण्याची एखादी जर टाकी असेल, ती जर टाकी जर रिकामी करत असेल तर आपण काय घ्यायचं, फक्त चिन्ह आपण मायनस घ्यायचं आपण, ठीक आहे. किती न असो, दोन न असो, तीन नसाठी सर्वांसाठी सारखं आहे. जर एवढं हे केल्यानंतर जर आपला आन्सर जर प्लसमध्ये आलं त्याचा अर्थ ती टाकी काय होत आहे, ती टाकी पूर्ण भरत आहे, ठीक आहे. जर आपला आन्सर जर मायनसमध्ये आलं, सांगतो कसं आपला आन्सर कसं मायनसमध्ये प्लसमध्ये कसं ओळखायचं, ठीक आहे. टाकी भरते आणि जर मायनसमध्ये आलं त्याचा अर्थ काय, टाकी आपलं काय होत आहे, ती टाकी रिकामी होत आहे, ठीक आहे. असं आपण ओळखून घ्यायचं. जे काय आपण आन्सर काढणार ते प्लसमध्ये आलं याचा अर्थ काय, ते टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ असणार. आणि आपला आन्सर जर मायनसमध्ये आलं त्याचा अर्थ काय, ती टाकी रिकामी होण्यासाठी लागणारा तो वेळ असणार, ठीक आहे. बघू आता आपण. आता क्वेश्चन 2-3 टाईपचे क्वेश्चन याच्यावरती. सुरुवातीला जर तुम्हाला समजा म्हणलं की याच्यामध्ये तुम्हाला आणखी एक आवश्यक आहे की अपूर्णांक संख्यांची बेरीज वजाबाकी जमणं आवश्यक आहे, हे काय. ते तुम्हाला लसावी मसावी पद्धतीनं किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पण तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता, ठीक आहे. सुरुवातीला एक एक्झाम्पल तुम्हाला मी मनाने घेऊन दाखवतो. तुम्हाला एकदम सोपं एक्झाम्पल आहे, ठीक आहे. पूर्ण एक्झाम्पल मी फक्त वाचतो पण शॉर्टकटमध्ये इथं लिहून टाकतो, ठीक आहे. समजा मी तुम्हाला जसं म्हणलं की पहिला नळ, ठीक आहे, पहिला एक नळ एक टाकी समजा 8 तासामध्ये भरते. काय म्हणलं तुम्हाला की पहिला एक नळ आहे, ती टाकी 8 तासामध्ये भरते, ठीक आहे. तर तास लिहितो इथं, 8 तासामध्ये काय करते, भरते. व दुसरा एक नळ आहे, ठीक आहे. हा पहिला नळ, हा दुसरा नळ आहे समजा, तो पण टाकी काय करत आहे, तो 12 तासामध्ये ती टाकी काय करत आहे, भरते. म्हणजे याचा अर्थ काय, सुरुवातीला आपण एक असं कंडिशन पकडली की दोन्ही नळ टाकी काय करून राहिले, भरत आहे. तर समजा आपल्याला क्वेश्चन असा विचारतील, मग दोन्ही नळ जर सोबत एकत्रित जर चालू केले किंवा सोबत चालू जर केले तर ती टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्याला काढायचं असते. एकत्रित जर सोबत चालू केले तर हा जो टाइम सांगितला हा प्रत्येकाचा सेपरेट सांगितला की जर नुसता पहिला नळ चालू केला तर ती टाकी पूर्ण 8 तासामध्ये भरते, किंवा जर फक्त दुसरा नळ जर चालू ठेवला, एकच नळ जर चालू ठेवला दुसरा, तर ती टाकी 12 तासामध्ये भरते. आपल्याला असं विचारतात क्वेश्चनमध्ये की समजा हे एकत्रितरित्या, है की नाही, किंवा सोबत दोन्ही जर नळ जर एका सोबत जर चालू केले तर ती टाकी भरण्यासाठी एकूण किती वेळ लागेल हे आपल्या याच्यामध्ये काढायचं असते. तर अशा क्वेश्चन्समध्ये काय करायचं, एकदम सोपं आहे. काय करा, सरळ मग सांगतो. दोन्ही म्हणजे एक काम करतो, इथं जे वेळ लागणार आहे टाकी भरण्यासाठी वेळ बरोबर काय करायचं, याचा इनव्हर्स प्रोपोर्शन घ्यायचं, इनव्हर्स रेशो घ्यायचा. आपण कसं घेणार, आपण पहिला न काय करत आहे, एक टाकी भरण्यासाठी त्याला 8 तास लागतात, मग आपण काय करायचं ते 1/8 अधिक दुसरा पण भरत आहे, हे पण प्लसमध्ये घेतलं भरत आहे, दुसरा पण भरतच आहे, मग आपण प्लसमध्ये 1/12. आता याला कॅल्क्युलेशन्स कसं पण करा तुम्ही, तिरपा गुणाकार करतो आपण, ठीक आहे. जसं काय करू आपण, पहिल्यांदा छेदामध्ये 8 × 12 व दोघांमध्ये इथं अंशामध्ये काय करतो, दोघांची बेरीज करून टाकू आपण, ठीक आहे. जे काही आपला आन्सर 20/8 × 12 याचा गुणाकार करत बसायचं नाही, याला आपण तसंच ठेवून ठेवू आपण. 4/4चा भाग तोडू आपण, हे की नाही. इथं जर 4चा भाग तोडला, इथं आले आपले 5, खाली आले इथं किती 2. आणखी काय करू शकतो आपण, वर राहिले 5, 2 × 12 म्हणजे सरसर आपण 24 म्हणतो आपण, हे की नाही. याचा अर्थ काय, आता हे आपला आन्सर नाही आहे. आता आपण काय केलं, हे प्रत्येकाचं काय करत आहे, ही एका तासामध्ये आन्सर काढलं. मग आता हे झालं आपलं एका तासामध्ये ते दोन्ही नळ एवढ्या वेळात भरतात,
म्हणजे टाकी भरण्यासाठी ॲक्च्युअल जे वेळ लागते तो लागणार आपल्यासाठी किती 24/5 एवढा तास लागतील त्याला, ठीक आहे. जर दोन्हीनं जर सोबतच चालू केले त्याचा अर्थ त्याला 24/5 काही आणखी जर शॉर्टकटमध्ये लिहितो म्हटलं आपण, याला जर भाग जर तोडला आपण तर 4.8 एवढे तास त्याला काय लागेल, वेळ लागेल दोन्हीनं जर सोबत चालू केले तर, ठीक आहे. आता हे कसं काढलं आपण, याला आपण अपूर्णांकामध्ये घेतलं. काही काही विद्यार्थी डायरेक्ट शॉर्टकट पण वापरू शकतात. अंशामध्ये सरळ सरळ काय करायचं, हे बघा दोन्ही जण जर टाकी भरत असतील तर अंशामध्ये सरळ सरळ गुणाकार घ्यायचा, खाली छेदामध्ये बेरीज घ्यायची. एकनं जर रिकामी करत असेल तर छेदामध्ये काय घ्यायचं, वजाबाकी घ्यायची. कसं लक्षात ठेवा, काय फरक पडत नाही, पण यांना आपले सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह होतात. तर आपण हीच पद्धत वापरणार याच्यामध्ये, ठीक आहे. तर आपलं की त्याला 4.8 तास आलं. याला आणखी जर मिनिटांमध्ये जर करतो म्हटलं तर कसं करणार आपण, 4 तास आहे का नाही, आणि हे जे 8 ठीक आहे नाही, दशांशानंतर जे अंक राहते त्याला आपण 6 मल्टिप्लाय केलं तर 4 तास 6 8 48 आपण मिनिटं म्हणतो आपण, हे का. याचा अर्थ काय की दोन्हीनं जर सोबत चालू केले तर टाकी भरण्यासाठी 4 तास 48 मिनिट वेळ लागेल. हे झालं आपलं सरळ सोपं. म्हणजे तुमचं आन्सर हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. पण जर तुम्हाला जर क्वेश्चनमध्ये त्याने ॲक्च्युअल जर टाईम जर सांगितला असेल, ठीक आहे, तुम्हाला म्हटलं की सकाळी समजा त्यानं 4 वाजता सकाळी समजा त्यानं 4 वाजता चालू केले, सोबत चालू केले, तर मग किती वाजता भरेल. मग कसं करायचं, ॲक्च्युअल जर टाईम सांगितलं असेल तर काय करायचं आपण, या 4 वाजल्यापासून समोरचे 4 तास 48 मिनिटं मोजा. मग टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, सरळ सरळ आपण म्हणू शकतो 8 वाजता किंवा 8 वाजून 48 मिनिटानं काय होईल, ती टाकी पूर्ण भर, ठीक आहे. ॲक्च्युअल जर तुम्हाला जर टाईम विचारला असेल तर आपण असं पण त्याचा आन्सर काढू शकतो, ठीक आहे. एकाच क्वेश्चन मी तुम्हाला खूप सारे क्वेश्चन सांगितले. मी एक काम करतो त्याच्यापेक्षा काही नाही, जर रिकामी जर विचारलं असतं काय केलं असतं, समजा इथं फक्त आपण चिन्ह वजा घेतलं असतं, ठीक आहे. मी काही पुस्तकामधले काही सिलेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन इथं घेऊन दाखवतो तुम्हाला, आणि मग बाकी जे क्वेश्चन्स आहेत समजा ते आपण क्लासमध्ये पाहतोच, ठीक आहे. आता सर्व ही माहिती मी इथं खोलून टाकतो. जवळपास तुमच्या लक्षात ध्यान ठेवण्यासारखं काय फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, टाकी भरत असेल तर प्लस घ्या, रिकामी घेत असेल तर मायनस घ्या. आपला आन्सर जर चुकून मायनसमध्ये आला याचा अर्थ काय, ते टाकी काय होतं, रिकामी होते. प्लसमध्ये आला अर्थ काय की टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ असणार, ठीक आहे. आपलं तुम्हाला जे आन्सर आहे ते मिनिटामध्ये तुम्हाला करता आलं पाहिजे. तुम्हाला जर ॲक्च्युअल जर टाईम सांगितलं असेल तर टायमामध्ये पण आपलं आन्सर आपलं काढता आलं पाहिजे, ठीक आहे. चालते, एक काम करतो, पुस्तकामधले 2-4 क्वेश्चन घेऊन दाखवतो मी तुम्हाला, आहे की नाही. त्या सोबत तुम्ही पण ट्राय करून बघा, ठीक आहे. मग तुम्हाला पण लक्षात येईल की तुम्हाला जमतात की नाही ते, ठीक आहे. एक सेकंद फक्त थोडंसं खोडायला जरासा वेळ लागू शकतो मला. ठीक आहे, चालते. पुस्तकामधलाच क्वेश्चन घेतो. क्वेश्चन का पूर्ण लिहित बसत नाही, पण क्वेश्चन पूर्ण वाचतो मी, थोडी शॉर्टकटमध्येच फक्त आकडे लिहितो याच्यामध्ये. जसा की इथं पहिला क्वेश्चन बघू आपण. काय म्हणते, एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते, ठीक आहे. एका नळाने 8 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने, आणखी दुसरा एक नळ आहे, दुसऱ्या नळाने ती 12 तासात भरते. मग 2 नळ सांगत त्यांनी आपल्याला, की पहिल्या नळाने ते म्हणतो की सरळ 8 तासामध्ये भरते, दुसरी काही म्हणते 12 तासामध्ये भरते. दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केले तरी ती टाकी किती वेळात पूर्ण भरेल. आता काय करायचं, सरळ वेळ काढायचा की जर समजा दोन्ही नळ जर सोबत जर चालू केले ते टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल. आणि खाली तुम्हाला काहीतरी मी ऑप्शन्स पण देतो, ठीक आहे, ते तुम्ही आता ट्राय करून बघा. सोबत मी पण तुम्हाला त्याचा आन्सर सांगतो. अच्छा, आत्ताच पाहायला वाटते क्वेश्चन्स आपण, हे काय आकडे तर पूर्ण आत्ताशीच पाहिले आपण. सरळ याचा ऑप्शन पण तुम्हाला द्यायचं काम नाही. कसं करणार आपण, सरळ 1/8 1/12 आहे काय. आताच ही आकडेवारी आत्ताच पाहिले आपण, मनानेच आकडेवारी घेतली होती आपण. ही वाली याचा आन्सर आताच पाहिला आपण की 4 तास 48 मिनिट आपल्या याच्यामध्ये आन्सर येते, ठीक आहे. हा क्वेश्चन घेतल्यापेक्षा मी दुसरा क्वेश्चन घेतो, हा वाला स्किप करून टाकू आपण. आताशीच आपण थोडीच कॅल्क्युलेशन घेतली आपण, ठीक आहे. काय हरकत, पुढचा क्वेश्चन बघू आपण. असे क्वेश्चन खूप सारे येतं. जसं आता काय म्हणते बघा, एक हौद एका नळाने 6 तासात भरते, ठीक आहे. एक हौद एका नळाने 6 तासात भरते, तर दुसऱ्या नळाने 8 तासात रिकामा होते. म्हणजे एक नळ काय करत आहे, टाकी भरत आहे, आणि दुसरा काय करत आहे, रिकामा करत आहे.
जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू केल्यास तो रिकामा हौद किती तासात भरेल. म्हणजे आपल्याला काय करायचंय, आपल्याला वेळ काढायचा आहे की तो जर दोन्ही नळ जर सोबतच चालू केले तर ते किती तासामध्ये रिकामा जो हौद आहे तो किती तासामध्ये भरेल हे आपल्याला फक्त काढायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला ऑप्शन्स पण देतो. सो ठीक आहे, तुम्ही पण सोबत सोबत ट्राय करून बघा या क्वेश्चनचा आन्सर. थोडे वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन घेऊ आपण याच्यामध्ये. ठीक आहे, मी पण तुम्हाला सांगतो याचं सोल्युशन. सुरुवातीला एक काम करू आपण. ठीक आहे, हे काय म्हणते, लागणारा जो वेळ आहे वेळ बरोबर 1/6 गेला. टाकी भरत आहे म्हणजे काय केलं आपण 1/6 प्लस मध्ये, इथं रिकामी करत आहे म्हणजे वजा 1 किती घेतला आपण 8. दोघांचं करून टाकू कॅल्क्युलेशन. किंवा काय काय विद्यार्थी शॉर्टकटमध्ये काय करतील, वर दोघांचा गुणाकार खाली छेदामध्ये काय करू आपण वजा बाकी घेऊन टाकू. हे देखील सोपं झालं आपल्यासाठी. हे काय, वर दोघांचा गुणाकार तासांचा गुणाकार घेतो आपण आणि खाली तासाची काय करायची वजा बाकी. हे काय, म्हणजे 6 गुणिले 8 खाली छेदामध्ये 2 घेतले, 2 2 कॅन्सल केली, इथं आपण 4चा भाग केला. ठीक आहे, म्हणजे इथं आपलं किती सरळ 24 तासामध्ये काय होईल ती टाकी पूर्ण भरल. ठीक आहे, असं पण चालते. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन म्हणजे एक प्लसमध्ये असेल एक जर मायनसमध्ये असेल म्हणजे एक टाकी भरत आहे आणि दुसरा जर रिकामी करत असेल तर आपण याला असं पण घेऊ शकतो, वर तासांचा गुणाकार खाली तासांची वजाबाकी. जर दोन्ही नळ जर भरत असतील तर खाली तासाची काय करायची फक्त बेरीज करायची. ठीक आहे, हे तुम्हाला नोट्समध्ये पण मी तुम्हाला ही माहिती दिलेली आहे. ठीक आहे, चालतं. पुढचा क्वेश्चन पाहू एखादा आपण. सोपे 3-4 क्वेश्चन्स आहेत. ते 3-4 क्वेश्चन्स मी तुम्हाला हे वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला मी घेऊन दाखवतो. आहे की पुस्तकामध्ये असे तुम्हाला पाहायला भेटतील. परत तसाच क्वेश्चन आहे एक तो काय म्हणते बघा, एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते. ठीक आहे, पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने 4 तासात रिकामी होते. 4 तासात रिकामी होते. ठीक आहे, म्हणजे पहिला नळ टाकी भरत आहे, दुसरा काय करत आहे टाकी रिकामी करत आहे. जर पाण्याने अर्धी भरलेली टाकी, क्वेश्चनमध्ये काय म्हणते बघा, जर पाण्याने अर्धी भरलेली टाकी ही जर पूर्ण भरायची असेल त्याला किती वेळ लागेल असा क्वेश्चन आपल्याला विचारला. पण टाकी कशी म्हणते, आधीच अर्धी भरलेली म्हणते, ती जर पूर्ण भरायची असेल तर किती वेळ लागेल. पण दोन्ही नळ सोबत चालू केले तर. ठीक आहे, याच्या खाली मी तुम्हाला ऑप्शन्स पण देतो. क्वेश्चन तुम्हाला समजला असणार माझ्या हिशोबाने. ठीक आहे, इथं परत तुम्हाला आता समजावून सांगतो काय म्हणते तो, की समजा 2 नळ आहेत एका टाकीला. पहिला नळ 6 तासामध्ये भरते, दुसरा नळ काय 4 तासामध्ये टाकी रिकामी करत आहे. क्वेश्चनमध्ये काय विचारला की टाकी पहिल्यांदा अर्धी भरेल आहे, ऑलरेडी अर्धी भरेल आहे, ती टाकी जर पूर्ण जर भरायची असेल तर त्याला दोन्ही नळ सोबत चालू केलं त्याला एकूण किती वेळ लागेल असा क्वेश्चन आपल्याला विचारला. ठीक आहे, काढून बघू याचा आन्सर. आत्ता सारखंच एक टाकी भरत आहे एक रिकामी करत आहे. आपण काय करू, जो लागणारा जो वेळ असला वेळ बरोबर काय करतो आपण अंशामध्ये दोघांचा गुणाकार घेतो आणि खाली छेदामध्ये काय करतो दोघांची वजाबाकी घेऊन टाकू आपण. ठीक आहे, आपलं जे काही आन्सर किती जवळपास 6 गुणिले 4 खाली छेदामध्ये किती घेतले आपण इथं जवळपास इथं 4 घ्यायला लागला. ठीक आहे, इथं घेतलं आपण किती 2, इथं भाग तोडला 2 1 2 2 2 4 3 गुणिला म्हणजे इथं 12 तासामध्ये काय होईल ती टाकी काय म्हणू शकतो आपण रिकामी आहे ती काय होईल भरल. सॉरी इथं रिकामी होईल असं विचारलं आपल्याला की किती तासामध्ये रिकामी होईल. पण टाकी ऑलरेडी काय म्हणते अर्धी भरलेली आहे. तर हे जो वेळ आहे हा पूर्ण टाकीसाठी आहे. हा टाकी ऑलरेडी अर्धी भरलेली आहे म्हणजे याला मग आपला जो टाईम आहे तो टाईम पण आपल्याला कसा लागणार अर्धा लागणार. मग इथं सरसर आपण किती म्हणू इथं सरसर 6 तास इथं आपला आन्सर बरोबर असणार. म्हणजे ऑप्शन कोणतं तुमचं बी नंबरचा आन्सर तुमचं इथं बरोबर ते असणार. समजणं कसं केलं, हा जो वेळ हा पूर्ण टाकीसाठी आहे पण क्वेश्चनमध्ये काय सांगितलं की ती टाकी ऑलरेडी अर्धी भरलेली आहे. मग वेळ पण आपल्याला कसा लागला अर्धा लागेल. मग 12च्या अर्धे केलं तर आपण किती 6 तासामध्ये ती काय होईल ती टाकी रिकामी होईल. किंवा भरलेली असेल तर भरलेली म्हणू शकतो किंवा रिकामी विचारलं तर रिकामी होईल. ठीक आहे, पण क्वेश्चनमध्ये महत्त्वाचं काय हे अर्धीवाला हा वाला शब्द आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आणखी बघू जरासं एक छद्रवाले क्वेश्चन्स आहेत ते पण मी तुम्हाला घेऊन दाखवतो. ठीक आहे, एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत. हे 3-4 क्वेश्चन जरासे वेगवेगळ्या टाईपचे आहेत तेच मी तुम्हाला फक्त याच्यामध्ये सांगत आहे. ठीक आहे, क्वेश्चन वाटलं तर पूर्ण लिहून दाखवतो तुम्हाला हा वाला क्वेश्चन. एक क्वेश्चन तुम्हाला पूर्ण लिहून दाखवतो म्हणजे तुम्हाला पूर्ण ते समजायला सोपं जाईल.
हे बघा, एक टाकी एका नळाने, एक टाकी एका नळाने, एक टाकी एका नळाने 20 तासात भरते, 20 तासामध्ये भरते. एका नळाने एक टाकी 20 तासामध्ये भरते. मात्र टाकीत छिद्र असल्यामुळे, टाकीस छिद्र असल्याने, टाकीत छिद्र असल्याने टाकी 5 तास उशिरा भरते. मात्र टाकीत छिद्र असल्यामुळे टाकी काय म्हणते 5 तास उशिरा भरते. तर पूर्णपणे भरली टाकी या छिद्राने किती तासात रिकामी होईल हे आपल्याला विचारलं. एकदा क्वेश्चन तुम्हाला पूर्ण एकदा वाचून सांगतो काय काय लिहिलं बघा. एक टाकी एका नळाने 20 तासात भरते. मात्र टाकीत छिद्र असल्यामुळे ती टाकी 5 तास उशिरा भरते. आणि तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय विचारलं, तर पूर्णपणे भरली टाकी त्या छिद्राने किती वेळात रिकामी होईल असं विचारलं. खाली तुम्हाला काहीतरी ऑप्शन्स देतो, ते ऑप्शन्स पण बघून घ्या तुम्ही. ज्यांना जमते त्यांनी सोबत ट्राय केलं तरी चालते, नाहीतर मी तुम्हाला याचं सोल्युशन सांगतोच. ठीक आहे, बघू आपण याचा आन्सर. हे छिद्रावाले क्वेश्चन जरासे किचकट आहेत, पण एवढे पण किचकट नाही. तर तो काय म्हणतो, क्वेश्चनचा अर्थ समजून घेऊ पहिल्यांदा आपण. ते म्हणते की एक टाकी आहे, त्या टाकीला एक नळ आहे. ठीक आहे, टाकी तो जो नळ आहे तसं जर पाहिलं तर त्यात छिद्र जर नसेल ती टाकी 20 तासामध्ये भरते. पण काय म्हणते, त्या टाकीत छिद्र असल्यामुळे काय झालं म्हणते, तिला 5 तास शिल्लक लागले. म्हणजे 20 तास जागी त्याला किती लागले, 25 तास लागले भरायला. ठीक आहे, मग त्याचं असं म्हणणं आहे की समजा टाकी जर पूर्ण भरून असेल तर त्या छिद्रानं ती किती वेळात रिकामी होईल हे असं आपण विचारलं. ठीक आहे, मग याचं काढू आपण आन्सर. त्यानं काय सांगितलं बघा, आपण एक काम करू. समजा दोन्ही, एक नळ पण चालू आहे आणि छिद्र पण चालू आहे. काय करायचं, समजा नळ पण चालू आहे इथं, म्हणजे एक काम करू, तो नळ प्लस छिद्र, ठीक आहे, जे काय छिद्र असं टाकीला, या दोघांना, हे दोन्ही जर सोबत चालू जर ठेवले आपण, नळ प्लस छिद्र या दोघांना जर चालू जर ठेवले आपण, तर ती टाकी किती, त्या टाकीला किती भरण्यासाठी किती वेळ लागते म्हणते 25 तास. कसे काढले आपण 25 तास, 20 अधिक 5 तास काय म्हणते शिल्लक लागले, हे काय. तसं जर पाहिलं आपण तर या नळाची 20 तास आणि छिद्र असल्यामुळे त्याला 5 तास शिल्लक लागले. म्हणजे सरळ त्याला वेळ किती लागला, 25 तास त्याला पूर्ण, म्हणजे दोन्ही पण नळ पण चालू आहे आणि छिद्र पण चालू आहे, तर त्याला किती 25 तास लागले. ठीक आहे, आता एक काम करू, या सर्वांचा आपण उलटा रेषा घेऊन टाकू. हे झालं आपलं सरळ, पण आपण काय करतो नॉर्मली एका तासामध्ये काढतो. मग याला काय करू, थोडंसं उलटं करू. नळ जर पाहिलं तसं तर आपण तो जो नळ आहे 20 तासामध्ये भरतो, म्हणजे याला आपण काय केलं, 1/20 घेतलं. ठीक आहे, छिद्राचं आपल्याला काढायचं, छिद्राचं माहीत नाही, त्या छिद्राला आपण छिद्रच ठेवा. काही विद्यार्थीच्या मध्ये XYZ घेते. समजा इथे मी X घेऊन घेतो, या छिद्रा जागी काय घेऊ आपण, इथं X घेतलं, इथं घेतलं आपण 1/किती सरळ 25. आपण एक काम करू, हे जे 20 आहेत प्लसमध्ये 1/20 ते तिकडे घेऊन जाऊ, ते जातील आपल्या मायनसमध्ये. म्हणजे 1/x बरोबर 1/25 वजा 1/20 याचं कॅल्क्युलेशन्स करून टाकू. वर राहिले 5, खाली 25 गुणिला किती 20 घेतले आपण, भाग तोडून टाकू. इथं 5 × 5, 5 × 5 = 25. ठीक आहे, आणि 20 गुणिला 5 जर केले तर 1/100 आपला आन्सर आलं. पण हे इथं पण आपला आन्सर कसं 1/x आहे, म्हणजे सरळ एक्सची किंमत किती म्हणू शकतो आपण, 100 तास. हे झालं आपलं याच्यामध्ये आन्सर. ठीक आहे, याचा अर्थ काय की छिद्र असल्यामुळे त्या छिद्रांची टाकी किती तासामध्ये रिकामी होईल, तर 100 तासामध्ये ती रिकामी होईल. म्हणजे आपला आन्सर कोणतं सरळ म्हणू शकतो आपण, B नंबरचा आन्सर याच्यामध्ये आपलं बरोबर असणार. थोडंसं किचकट आहे समजायला, पण याला आपण समजून घेऊ. काय म्हणते बघा, नळ आणि छिद्र दोन्ही जर चालू असेल तर त्याला 5 तास शिल्लक लागतात. म्हणजे तसे 20 तास प्लस 5 केले 25 आले. तिघांचा आपण उलटा रेशो घेतला. आपल्याला छिद्राचे तास माहिती नाही, तर छिद्राला आपण समजा XYZ काही पण घ्या. काही विद्यार्थी तर फक्त छिद्र लिहितील तरी पण चालते. हे जे 1/20 आहे ते प्लसमध्ये आपण लिहिले मायनसमध्ये, समोर कॅल्क्युलेशन्स केले. आपलं आन्सर किती आलं, 100 तास लागतील. नुसतं ते भरली टाकी त्या छिद्रामुळे रिकामी व्हायला किती लागते, 100 तास लागतील. ठीक आहे, असे खूप सारे क्वेश्चन्स आहेत. बाकीचे क्वेश्चन्स आपण क्लासमध्ये डिस्कस करू. ठीक आहे, चालते. थँक्यू.